ओम शांती. आज 27/2/2026 चे साकार मुरलीचे महावाक्य आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही या कब्रिस्थान दुनियेचं अर्थात समशानसम दुनियेला परिस्थान अर्थात सतयुग बनवत आहात. म्हणून तुम्हाला या जुन्या समशानसम दुनियेचा पूर्ण वैराग्य आला पाहिजे. प्रश्न: बेहदचा बाबा आपल्या आत्मिक मुलांचा आश्चर्यजनक सेवाधारी आहे कसा? उत्तर: बाबा वंडरफुल सेवाधारी आहे, कारण बाबा सर्व आत्म्यांना धोबी बनवून स्वच्छ करतात. बाबा म्हणतात, मुलांनो, मी तुमचा धोबी आहे. तुमच्यासोबत पूर्ण दुनियेचे मलिन वस्त्र, आत्मारूपी वस्त्र मी साफ करतो आणि सेकंदात साफ करतो. आत्मारूपी वस्त्र स्वच्छ बनवल्याने नंतर शरीर पण शुद्ध दुसरे मिळते. आणि असा विचित्र आश्चर्यजनक सेवाधारी आहे की मनमनाभोच्या मंत्रांनी सेकंदात सर्वांच्या आत्म्यांना साफ करतात. आजचा बाबांनी महत्वाचे काही मुख्य पॉइंट सांगितलेले आहेत. बाबा म्हणतात, ओम शांतीचा अर्थ सर्वांना समजावून सांगा की ओम शांती अर्थात मी आत्मा शांत स्वरूप आहे. ओम म्हणजे आत्मा आणि हे माझं शरीर. आत्मा म्हणते की मी थकलो, आत्मा म्हणते ना. शरीराद्वारे सुद्धा आत्माच बोलते, कारण शरीराच्या कर्मेंद्रियांना दारात चालवणारी आत्मा आहे. आणि म्हणून आत्मा म्हणते की मी थकले. बाबा म्हणतात, शांतीत किती वेळ बसणार ना, कर्म तर करावेच लागणार. आणि म्हणून तिथून परमधाम मधून इथे आपण टॉकी झालेलो आहोत, अर्थात आवाजाच्या दुनियेमध्ये आलेलो आहोत, शरीरामध्ये आलेलो आहोत. तर कर्म करावेच लागतील, पण ते कर्म आपल्या स्वधर्मामध्ये टिकून करण्याची मत बाबांनी आज दिली आहे. बाबा म्हणतात, सोन्यात जसं एखादा मुलम्मा मिक्स होतो, दुसरा अलाय मिक्स होते, तेव्हा ते सोनं प्युअर राहत नाही. आणि मग प्युअर सोनं नाहीये तर त्यापासून बनवलेला दागिना सुद्धा इम्प्युअरच राहतो, मिक्सवालाच राहतो. म्हणून बाबा सांगतात, योग अग्नी आहे आणि आत्म्यामध्ये अशीच अलाय विकारांची मिक्स होत गेली. आता ह्या विकारांना आपल्याला हळूहळू योग अग्नीच्या द्वारे काढायचा आहे. बाबा सांगतात, या मनुष्य सृष्टीरूपी झाडाचा मी बीज आहे आणि ह्या झाडाचा विस्तार खूप मोठा झालेला आहे. परंतु आता झाड जर्जरीभूत अवस्थेमध्ये आहे आणि या झाडाला आता बाबा पुन्हा कलम लावण्यासाठी आलेले आहेत. नवीन दुनियेची कलम शिवबाबा येऊन संगम युगावर लावतात. बाबा म्हणतात, असुर आणि देवता, हे असुर आहेत कलियुगामध्ये, देवता आहेत सतयुगामध्ये. मग हे भेटले कधी? की त्यांचं युद्ध दाखवलं. शास्त्रांमध्ये बऱ्याच ठिकाणी देवतांचं आणि असुरांचं युद्ध दाखवलं. तर बाबा म्हणतात, हे सर्व युद्ध आहे संगम युगावर. कारण असं काही हिंसक युद्ध नाहीये, ते आहे अहिंसक युद्ध. तलवार भाला घेऊन युद्ध नाहीये, कारण आपल्या आत्म्यामध्ये असलेल्या अवगुणांना, आसुरी वृत्तींना संपवण्याचं हे युद्ध आहे. आत्म्यातील देवत्व गुणांना जागृत करण्याचं हे युद्ध आहे. म्हणून हे हिंसक युद्ध नाही तर अहिंसक युद्ध आहे. पुढे बाबा सांगतात, ज्ञान, भक्ती, वैराग्य या एक एक गोष्टीचा बाबा आपल्याला अर्थ सांगतात. कारण सतयुग त्रेतायुग हे ज्ञानाचं प्रालब्ध आहे. द्वापर युगापासून कलियुगाच्या अंतापर्यंत भक्ती आहे आणि संगम युगावर आपल्याला भक्तीचं आणि या 5 विकारांचं, अवगुणांचं वैराग्य आलं पाहिजे. आणि हे आहे चक्र, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. बाबा म्हणतात, ही जुनी दुनिया आता संपणार आहे, म्हणून या जुन्या दुनियेचं आता आपल्याला वैराग्य आलं पाहिजे. कारण जुन्या दुनियेमध्ये जर बुद्धी अडकवली, आपली मनबुद्धी जर यामध्ये अटकली, तर बाबा सांगतात की अंतिम समयाला शिवबाबा आठवणार नाही. द्वापर युगापासून व्याभिचारी भक्ती आपण करत आलो. सर्वप्रथम द्वापर युगामध्ये सुद्धा भक्ती अव्याभिचारी होती, एका शिवाचीच भक्ती होती. पण नंतर अनेकांची भक्ती झाली आणि व्याभिचारी भक्तीमध्ये आपण अडकत आलो. पुढे बाबा सांगतात, तुम्ही
ज्ञानमार्गामध्ये आलात तर आता अव्यभिचारी ज्ञान आहे. कारण आता एकाचीच आपण आठवण करतो, एकाकडूनच ज्ञानाला धारण करतो, म्हणून अव्यभिचारी ज्ञान असा शब्द बाबांनी आज वापरलेला आहे. बाबा म्हणतात शिवजयंती जेव्हा होते त्यानंतर गीता जयंती येते. अर्थात शिव परमात्मा जेव्हा धर्तीवर येतात तेव्हाच येऊन गीतेचं सत्य ज्ञान आपल्याला सांगतात. त्याद्वारेच श्रीकृष्णाच्या दुनियेची स्थापना होते, म्हणून त्यानंतर असते श्रीकृष्ण जयंती. बाबा सांगतात गौमुख हे प्रतीक आहे की गौमुखातून जल गंगा जल येते आणि गौमुखातील पाणी प्राशन केल्यामुळे आपलं पाप धुवून जातं, किंवा गौमुखातून निघालेल्या पाण्यामध्ये स्नान केल्यामुळे पवित्र बनतात. तर बाबा म्हणतात तुम्ही चैतन्य गौमुख आहात, तुमच्या मुखाद्वारे ज्ञान अमृत निघते आणि ते जेव्हा अनेक जण ऐकतात तेव्हा त्यांच्या जीवनात बदल होतो. म्हणून बाबा सांगतात चैतन्य गौमुख तर तुम्ही आहात. बाबा म्हणतात रावणाला जाळतात दरवर्षी दसऱ्याला, पण रावण हा एक व्यक्ती नसून पूर्ण पृथ्वीवर रावणाचं राज्य आहे, ही पूर्ण पृथ्वीच लंका आहे, असा शब्द बाबांनी आज वापरलेला आहे. बाबा म्हणतात आज कंसपुरी आहे, उद्या कृष्णपुरी असणार आहे. आणि मग दाखवतात की श्रीकृष्ण आनंदामध्ये रास करत होते आणि गोपींसोबत रास चालायची. तर बाबा म्हणतात ही जे कंसपुरी आहे आणि कृष्णपुरी अर्थात सतयुग येणार आहे, आणि इथे आपण आपसामध्ये ज्ञानाच्या आधारे आपसामध्ये रास संस्कारांची रास करतो आणि तो खरा आनंद आहे. पुढे बाबा शेवटी सांगतात की कुणी मोठे अधिकारी असतात, जेव्हा ते सेंटरवर येतात ज्ञानाला समजून घेतात आणि मग त्यांना बुद्धीमध्ये स्पष्ट होतं की हे सत्य ज्ञान आहे, सत्य पिता परमात्मा येऊन हे सांगत आहेत, मग ते रोज रोज यायला लागतात. मग लोकांना असं वाटतं की ह्या ब्रह्माकुमारींची जादू यांना लागली. तर बाबा म्हणतात ही जादू आहे ज्ञानाची, ब्रह्माकुमारींची जादू नाही, परमात्मा ज्ञानाची जादू आहे, ज्याद्वारे आत्म्याचं परिवर्तन होतं. बाबा म्हणतात तुम्ही इथे अवगुण विकार सोडता ना, त्यामुळेच घराघरामध्ये गोंधळ अर्थात हंगामा होतो. बाकी दुनियेमध्ये कितीतरी सत्संग आहेत, तिथे पवित्रतेची गोष्ट नाहीये, तर मग तिथे जाण्यासाठी कुणी बंधन घालत नाही, पण इथे येण्यासाठी बंधन घालतात, कारण इथे पवित्रतेची गोष्ट आहे आणि त्याच गोष्टीवर घरामध्ये गोंधळ चालतात. परंतु पवित्रता हीच सतयुगाचा फाउंडेशन पाया आहे आणि पवित्रतेद्वारेच आत्म्याला खऱ्या सुखाची आणि शांतीची अनुभूती होते, म्हणून बाबा पवित्रतेवरती जोर देतात. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांचा विशेष सुमधुर याद, प्रेम आणि नमस्ते. आत्मिक मुलांना आत्मिक पित्याची नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक पित्यास आत्मिक मुलांची नमस्ते नमस्ते. आज धारणेसाठी मुख्य सार, त्यामध्ये प्रथम पॉइंट आहे बाबांच्या आज्ञेनुसार चालून स्वतःला कवडीपासून हिऱ्यासारखं बनवायचं आहे. बाबांच्या आठवणीद्वारे स्वतःचे आत्मारूपी कपडे साफ करायचे आहेत आणि अनेकांनाही स्वच्छ बनवण्याचा रस्ता दाखवायचा आहे. दुसरा पॉइंट, आता नवीन घरात जायचे आहे, अर्थात सतयुगामध्ये जायचे आहे, म्हणून जुन्या घरातून कलियुगातून वैराग्य आलं पाहिजे. नशा ठेवा की या समशान सम दुनियेमधून आम्हाला परिस्थान अर्थात सतयुगामध्ये जायचे आहे. आजचा वरदान आहे दयेच्या दृष्टीद्वारे घृणादृष्टीस समाप्त करणारे आत्मा ज्ञानाने भरपूर आत्मा भव. जे मुले एकमेकांचे स्वभाव जाणून संस्कार जाणून घेतात आणि मग परिवर्तन करतात. बाबा म्हणतात
ज्या मुलांमध्ये ही लगन आहे की मला स्वला बदलायचं आहे, तर ते मुलं ज्ञानाने फुल बनतात. नॉलेजच्या आधारे, ज्ञानाच्या आधारे आपण फुल बनतो आणि मग ह्या दुनियेतून आपल्याला नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी बाबा म्हणतात दयावान बना. आपसामध्ये कोणत्याही प्रकारची वादविवाद, स्वभावांची टक्कर, खिटपीट व्हायला नको. म्हणून बाबा म्हणतात सपूत मुले आहात तर त्याचा सबूत अर्थात ग्वाही द्या. त्याचा काहीतरी प्रॅक्टिकल अर्थ बाबांच्या समोर आपण प्रत्यक्ष दाखवून दिला पाहिजे वागण्यातून. म्हणून बाबा सांगतात की ज्ञानाने भरपूर होऊन दयेच्या दृष्टीद्वारे घृणा दृष्टीला समाप्त करा. पुढे सुविचार बाबा सांगतात आजचा, सदा ईश्वराचे चिंतन करणारे, नेहमी जे ईश्वराचं चिंतन करतात ते बेफिकर बादशाह असतात. त्यांना कशाचीही चिंता नसते. त्यांना चिंता नाही का? कारण सर्व चिंता ईश्वरावर सोपवून देतात आणि ते ईश्वराचं चिंतन करतात. म्हणून कशाची चिंता करत बसण्यापेक्षा ईश्वराचं चिंतन वाढवाल तर चिंता आपोआपच नष्ट होतील. आजचा अव्यक्त इशारा आहे, एकता व विश्वास याद्वारे सफलता संपन्न बनण्यासाठी आज बाबांनी सांगितलं की एकाने म्हणावे आणि दुसऱ्याने ऐकावे. म्हणजे एक जण सांगत आहे तेव्हा अनेकांनी त्याला ऐकावं आणि आचरणात आणावं. संघटनाची निशाणी नेहमी उदाहरणाच्या रूपात 5 पांडव दाखवले जातात. म्हणजे सर्वजण एकत्र संघटित रूपामध्ये राहत होते आणि एकमेकाच्या सांगण्यास मान देत होते. त्याचं प्रतीक 5 पांडव एकत्र दाखवलेले आहेत. आज याचं विस्तृत विश्लेषण बाबांनी मुरलीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. सुरुवात बाबांनी ओम शांती या अर्थापासून सांगितली, नंतर झाड व बीज याचा अर्थ बाबांनी सांगितला, मग बाबा असुरा आणि देवतांचं युद्ध कसे कुठे झाले हे सांगितलं, ज्ञान भक्ती वैराग्य याचा अर्थ बाबांनी सांगितला आणि मग बाबा सांगतात की व्याभिचारी भक्ती, अव्यभिचारी ज्ञान आणि आपण कंसपुरीमधून आता कृष्णपुरीमध्ये जात आहात तर विकारांना सोडण्याची गोष्ट ही बाबांनी आपल्याला विस्तृतपणे समजावून सांगितली. बाबा म्हणतात हवन वगैरे करतात तर शुद्धतेसाठी करतात. दिवाळीला धनासाठी श्री लक्ष्मीचं आवाहन करतात आणि त्याचाही अर्थ मनुष्य जाणत नाही. वास्तवमध्ये सर्वात मोठा धोबी शिवबाबा आहे. सर्व आत्म्यांच्या मलिन कपड्यांना बाबा साफ करतात. म्हणून बाबांनी मनमनाभवचाही अर्थ सांगितला. पुरुषोत्तम संगम युगाचं महत्वही सांगितलं. काही मुले म्हणतात की बाबा आमच्यावर कृपा करा, आम्ही विसरू नये, तुमची आठवण विसरू नये. बाबा म्हणतात की आठवण करणे हे सुद्धा मुलांचं काम आहे. मी सांगतो पण कोणावर आशीर्वाद नाही करत. बाबांच्या मतावर चालणेच म्हणजे स्वतःवर आशीर्वाद प्राप्त करून घेणे. या सर्व गोष्टींना बाबांनी आज विस्तृतपणे आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. अच्छा, ओम शांती.